सो या समयामध्ये प्रियानो आम्ही एका विशेष विषयाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत आहोत आणि हा विषय प्रियानो फार कमी प्रमाणामध्ये बोलल्या जातो किंवा या विषयासंबंधी प्रियानो फार कमी मार्गदर्शन केल्या जातं, परंतु हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्त्वपूर्ण असा विषय आहे आणि जो विषय आहे तो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल। सो या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूयात आणि ज्यावेळेस आम्ही वचन ऐकत आहोत प्रियानो, एक चित्त एका मनाने आम्ही परमेश्वराचं वचन ऐकूया। जे वचन आहे की पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत। नवीन करारामध्ये 260 अध्यायांमध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधी 318 वेळेस हा शब्द आलेला आहे पुनरागमन किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरं आगमन या संबंधी। जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर प्रियानो जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल अनेक गोष्टी देऊ केलेल्या आहेत। सो सर्वप्रथम आम्ही पाहूया की जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधी काय सांगितलेलं आहे। या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचूयात, इयोबाचं पुस्तक याचा अध्याय 19 आणि वचन 25 मध्ये। जोब चॅप्टर 19 वर्स 25, इयोब याचा अध्याय 19 आणि वचन 25 मध्ये, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील। हालेलुया। सो इयोब की ज्या स्वरूपाने आम्हाला या पुस्तकामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधी ज्या गोष्टी या वचनामध्ये देऊ केलेल्या आहे की ज्या प्रकारे प्रियानो इयोबा संबंधी जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचलं तर जे मुख्य जे परमेश्वराचे निवडलेले प्रियानो देवाचे जे विशेष स्वरूपाचे लोक आहेत प्रियानो की जे सुरुवातीच्या वेळामध्ये निवडलेले आहेत। अनेक जे स्कॉलर आहे किंवा जे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इयोब हा अब्राहामाच्या वेळेस असलेला किंवा त्या अगोदरचा असलेला हा व्यक्ती आणि इयोबाच्या संबंधी अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहे की इयोबाच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या अडचणी, त्याच्या जीवनामध्ये आलेले दुःख, या गोष्टी आम्हाला प्रत्येकाला माहिती असण्याबरोबर प्रियानो ही गोष्ट सुद्धा मला माहिती असणं फार गरजेचे आहे की इयोब एक विशेष स्वरूपाचा संदेष्टा आणि की ज्या गोष्टी परमेश्वराने प्रियानो इयोबाला स्पष्ट केल्या त्या आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे की इयोबाला परमेश्वराने जी गोष्ट या ठिकाणामध्ये स्पष्ट केलेली आहे की मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे। उद्धारक म्हणजे तारणारा, आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा उद्धारक आहे आणि तो युगानुयुगांचा तो जिवंत देव आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील। शेवटी प्रभू येशू ख्रिस्त उभा राहील या पृथ्वीवरती, तो शेवट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन। हालेलुया। सो प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनामध्ये तो या पृथ्वीवरती उभा राहील याची भविष्यवाणी प्रियानो इयोबाच्या द्वारे या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळते। त्याच प्रकारे प्रियानो आणखी एक वचन आम्ही वाचतो, पहिले थेसलोनिकरास पहिले पत्र आणि यामध्ये 4था अध्याय आणि वचन 16 या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। पहिले थेसलोनी याचा अध्याय 4 आणि वचन 16 याचा एक भाग आम्ही या ठिकाणामध्ये पाहतो, कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल। हालेलुया। प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पौलाने थेसलोनिकरास मंडळीला लिहिलेलं हे पत्र, या पत्रामध्ये तो दुसऱ्या आगमनासंबंधी जी गोष्ट नमूद करतो की ज्या वेळामध्ये आज्ञाध्वनी होईल, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल।
हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त याचं आगमन स्वर्गातून या पृथ्वीवरती होईल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन इतकं भव्य दिव्य असेल, इतकं भयंकर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमनाचं प्रियानो ते चित्र असेल की ते प्रत्येक मनुष्याची प्रियानो जी नजर आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला पाहिल. हालेलुया. की जो व्यक्ती जिवंत आहे प्रियानो ते व्यक्ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतील आणि जे मेलेले आहे ते सुद्धा पहिल्याने उठवले जातील आणि प्रियानो ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला पाहतील. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन भयंकर भव्य दिव्य असणार आहे आणि प्रत्येक कान प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वाणीला ऐकेल. हालेलुया. आणखी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की स्वर्गदूतांनी सुद्धा प्रियानो या गोष्टीची स्पष्टता देऊ केलेली आहे आणि सृष्टी सुद्धा या गोष्टीची प्रियानो साक्ष आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या संबंधी अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळते. एक वचन आम्ही वाचूया. प्रेषितांचे कृत्य, ऍक्ट चॅप्टर 1, प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 1 आणि या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचतो. प्रेषित 1 आणि वचन 11 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 11, ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही ज्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. सो स्वर्गदूताने सुद्धा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्या शिष्यांना या स्वरूपाची स्पष्टता देऊ केली की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला आता तुम्ही स्वर्गामध्ये जाताना तुम्ही पाहत आहात तोच प्रभू येशू ख्रिस्त तसाच तुम्ही आकाशातून उतरताना तुम्ही त्याला पाहाल. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या या दुसऱ्या आगमनासंबंधी ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे त्या मला स्पष्ट करतात की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या जगामध्ये होणार आहे, पुनरागमन. आणि हे दुसरं आगमन या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट करत आहे. अनेक गोष्टी आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल प्रियानो अनेक गोष्टी देऊ केलेल्या आहे. परंतु त्या प्रत्येक वचनांना जर आम्ही पाहत बसलो तर प्रियानो बाकीच्या गोष्टी आम्हाला स्पष्ट होणार नाही. म्हणून आम्ही डायरेक्टली आता आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दलचे जे चिन्ह आहे या संबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची चिन्ह. सो एक वचन आम्ही वाचूया. मत्ते याचा अध्याय 24, मॅथ्यू चॅप्टर 24, मत्ते याचा अध्याय 24 आणि यामध्ये एक वचन आम्ही वाचणार आहोत. वचन 5, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 5. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस आगमन होणार आहे त्या अगोदर ज्या गोष्टी किंवा जे चिन्ह घडणार आहे हे चिन्ह प्रत्येक विश्वासणाऱ्याने समजणं फार गरजेचं आहे. जर ह्या चिन्हांकडे जर त्यांनी लक्ष दिलं नाही तर प्रियानो कदाचित आत्मिकरित्या त्यांची फसवणूक होऊ शकते. आत्मिकरित्या प्रियानो ते नाश पाहू शकतात आणि म्हणून प्रियानो हे आत्मिक चिन्ह प्रत्येक विश्वासणाऱ्याने समजून घेणं फार गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्या वेळेस होणार आहे त्याच्या अगोदर जी चिन्ह घडणार आहे हे चिन्ह प्रत्येक विश्वासदाराने ओळखणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे प्रियानो आम्ही पाहतो की जर पाऊस यायचा आहे तर पाऊस येण्या अगोदर जो निसर्गामध्ये बदल घडतो तो निसर्गातला बदल आम्हाला लक्षात येतो. प्रियानो वेगवेगळे जे ऋतू आहेत ते ऋतू बदलण्या अगोदर प्रियानो ज्या घटना घडतात त्यावरून आम्ही अंदाज लावतो की आता असं होऊ शकतं किंवा असं घडू शकतं. प्रियानो त्याच प्रकारे जर भूकंप सुद्धा व्हायचा तर प्रियानो या भूकंपांचा जो अंदाज आहे तो अंदाज जे पक्षी आहेत जे पशु आहे यांना सुद्धा अंदाज येतो
यांना सुद्धा या गोष्टीची स्पष्टता येते की भूकंप होणार आहे. सो प्रियांनो, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधी जे चिन्ह आहे ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी ओळखणं आवश्यक आहे. जर या चिन्हांकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर प्रियांनो, आत्मिक आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. जे चिन्ह पहिलं या ठिकाणी देव केलेलं आहे की ते चिन्ह की अनेक जण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने येतील आणि ते म्हणतील की मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन कसं होणार आहे? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आता जन्म होणार नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताचा दुसरं आगमन हे प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरत असताना प्रियांनो ते दुसरं आगमन आहे. हे दुसरं आगमन जगातला प्रत्येक व्यक्ती जो जिवंत आहे तोही पाहिल आणि जो व्यक्ती मेलेला आहे तो व्यक्ती जिवंत करण्यात येईल. तो व्यक्ती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन पाहिल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्हाला सुद्धा कदाचित आतापर्यंत आम्ही ऐकलं नसेल किंवा आतापर्यंत ऐकलं असेल किंवा यानंतर आम्ही ऐकू की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अनेक अवयव प्रियांनो ऐकायला येईल की प्रभू येशू ख्रिस्त इकडे आहे, प्रभू येशू ख्रिस्त तिकडे आहे, चला इकडे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायला जाऊ. नाही, या गोष्टी फसवणाऱ्या असतील. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी स्पष्ट सांगितल्या की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे स्वर्गातून स्पष्टतेने होईल आणि प्रत्येक डोळा प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल. हालेलुया. आणखी त्याच अध्यायामध्ये वचन 11 ते 24 मध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. सर्व गोष्टी आम्ही वाचणार नाही. त्याच प्रकारे प्रियांनो, आणखी एक चिन्ह प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधी नमूद केलेली आहे. प्रियांनो, मत्तई 24 आणि वचन 6 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 6, तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. हालेलुया. हालेलुया. जवळपास मला वाटतं एक 4-5 वर्षापासून आम्ही जास्त लढायाबद्दल ऐकतोय. मागच्या वर्षी आम्ही रशिया युक्रेन बद्दल आम्ही ऐकलं. त्या अगोदर प्रियांनो आम्ही इस्रायल आणि अनेक स्वरूपाच्या वेगवेगळ्या देशांबद्दल आम्ही ऐकलं. प्रियांनो, त्याच प्रकारे आता आम्ही सध्या ऐकतो इस्रायल आणि कुठल्या देशाबद्दल? इराण बद्दल. आणि त्याच प्रकारे प्रियांनो, गेल्या काही दिवसांना अगोदर आम्ही ऐकलं होतं की इस्रायल आणि पॅलेस्टाईन. त्याच प्रकारे प्रियांनो, आम्ही अनेक वर्षांपासून भारत, पाकिस्तान, भारत आणि त्याचबरोबर प्रियांनो चीन आणि वेगवेगळ्या देशांबद्दल आम्ही ऐकत आहोत. प्रियांनो, हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह लढ्याबद्दल ज्यावेळेस आम्ही ऐकतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही या सगळ्या लढ्याबद्दलच्या गोष्टी तुम्ही ऐकाल, त्यावेळामध्ये घाबरू नये म्हणून सांभाळा. हालेलुया. हालेलुया. लढायाबद्दल ऐकल्यानंतर प्रियांनो घाबरून जायचं नाहीये. आम्ही स्वतःला आत्मिकरित्या सांभाळायचंय, कारण असे होणे अवश्य आहे परंतु एवढ्यात शेवट होत नाही. राष्ट्र राष्ट्रांवरती पडतील, राज्य राजांवरती उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. हालेलुया. या गोष्टी घडणार आहेत. फक्त आम्ही लढाईबद्दल ऐकलं म्हणजे शेवट झाला असं नाहीये. लढाई आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिल्या म्हणजे शेवट झाला असं नाहीये. तर हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दलची प्रियांनो ही सुरुवात असणार आहे. आणि वचन स्पष्टतेने सांगत आहे की जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील, राष्ट्र राष्ट्रांवरती आणि राज्य राज्यांवरती उठेल. हालेलुया. या गोष्टी आम्ही अनुभवत आहोत. प्रियांनो, हा शेवटल्या दिवसाचा प्रियांनो अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. देश देशांवरती, राष्ट्र राष्ट्रांवरती आणि राज्य राज्यांवरती उठत आहेत. द्वेष पसरवला जात आहे, द्वेष एकमेकांमध्ये निर्माण होत आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रियांनो शेवटल्या काळाची ही चिन्ह आहे. सो आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल अनेक जण सांगतील, हे पहिलं चिन्ह. दुसरं चिन्ह की युद्धाबद्दल. त्याच प्रकारे प्रियांनो त्याच अध्यायामध्ये वचन 7 मध्ये आम्ही पाहतो ही तिसरी गोष्ट की अनेक प्रकारचे प्रियांनो भूकंप होतील, ठिकठिकाणामध्ये प्रियांनो दुष्काळ पडतील, हे तिसरं चिन्ह आहे. त्याच प्रकारे प्रियांनो वचन 9 मध्ये आम्ही वाचतो की तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा
द्वेष करतील. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या लोकांना, विश्वासदारांना प्रियांनो, छळाचा अनुभव किंवा छळाला सामोरं जावं लागेल. जो छळ आहे सध्या मी ऐकतो तितका नाहीये, इतकाच नाहीये, यापेक्षा भयंकर असणार, फार भयंकर असणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे तुम्ही आत ना पकडून दिल्या जातील. हे येशूचे लोक आहेत, येशूवरती विश्वास करणारे, त्यांना पकडून दिले जातील. परंतु जे शेवटपर्यंत टिकतील प्रियांनो तेच तरतील. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, ही गोष्ट जितकी आम्हाला ऐकायला सोपी वाटते तितकी ही गोष्ट सोपी असणार नाहीये. आम्ही कधी कधी प्रियांनो आपल्या नातेवाईकांच्या कारणाने सुद्धा मी फार घाबरून जातो की प्रभू येशू ख्रिस्तावरती मी विश्वास करणार आहे आम्ही सांगायला. विचार करा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारे आहोत, ही गोष्ट इतर जण त्या अधिकाऱ्यांना सांगतील की हे येशूचे लोक आहेत, आणि त्या वेळामध्ये जीवे मारण्यासंबंधीची प्रियांनो जी आज्ञा सुटलेली असेल किंवा नियम सुटलेला असेल प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्ही किती घाबरलेले असू. आणि जर त्या वेळामध्ये आम्ही घाबरलेले आहोत आम्ही, आणि त्या कारणाने जर प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आम्ही सोडून देतो की प्रभू येशू आता तुम्हाला क्षमा कर, माझ्या जीवावरती बेतत आहे. हालेलुया. फार कमी लोक असणार आहेत की जे शेवटपर्यंत तरणार आहेत, शेवटपर्यंत टिकणार आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही सांभाळा. आम्हाला स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आम्ही घाबरून गेल्या कारणाने प्रियांनो अनेक जण असे होतील की जे सोडून देतील प्रभू येशू ख्रिस्ताला. नाही प्रभू, आता नाही, माझ्याकडनं ही गोष्ट शक्य होऊ शकणार नाही. माझे नातेवाईक तर अगोदर मला त्रास देत होते, आता हे अधिकारी सुद्धा मला त्रास देत आहेत, आता माझ्या जीवावरती बेतलंय, आता मी नाही करू शकणार. तुला माहिती की मी अंतःकरणात विश्वास करतो. हालेलुया. ती वेळ असणार आहे अंतःकरणातून आणि बाहेरून सुद्धा दाखवण्याची की मी पूर्णपणे येशूवरती विश्वास करतो. माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी मी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडणार नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे एका ठिकाणामध्ये सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं परंतु त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ, काय होईल? कदाचित आम्ही एक 7-8 वर्ष आणखी 10 वर्ष जगू, त्यानंतर सोडल्यानंतर आम्ही 7-8 वर्ष जगू, परंतु त्यानंतर मेल्यानंतर प्रियांनो काय होईल? हालेलुया. न्याय तर होणारच आहे. आणि न्याय होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही कोणत्या तोंडाने सांगू की प्रभू येशू, मी तर अंतःकरणात विश्वास करत होतो, परंतु माझ्यावरती सूर्य आली, माझ्यावरती बंदुकीची गोळी, मला मारण्यात येणार होती, परंतु परमेश्वरा तुला माहिती होतं की मी अंतःकरणात विश्वास करतो. आमच्या मुखातून काय निघालं ही गोष्ट जास्त मॅटर करेल त्या वेळामध्ये न्यायासाठी. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला त्याने भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये. आम्हाला प्रत्येकाला सामर्थ्याचा, संयमानाचा आत्मा त्याने देऊ केलेला आहे. प्रियांनो, जे सामर्थ्य त्याने आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये देऊ केलेलं आहे, ते सामर्थ्य आम्हाला काय बोलायचं, किती बोलायचं याचं ज्ञान तो आम्हाला देईल. हालेलुया. आणखी त्याच अध्यायामध्ये वचन 10 मध्ये आम्ही पाहतो की त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेषी करतील. हालेलुया. अनेक जण काय होणार आहेत? काय होणार आहेत? अडखळणार आहेत. मी अगोदरच जसं सांगितलं की अनेक जण अडखळणार आहेत. नाही नाही, मी तर नाही करत विश्वास. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे पेत्र, प्रियांनो, या संबंधी आम्ही पाहतो की पेत्राला ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा देण्यात आली होती, प्रभू येशू ख्रिस्त कैदेमध्ये होता, अनेक लोक पेत्राला म्हणत होते की हा तर प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होता, हा तर येशू बरोबर होता. त्यावेळामध्ये पेत्राने काय म्हणलं? नाही, मी त्याला ओळखत नाही, त्याच्याने माझा काय संबंध नाहीये. 3 वेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल नाकार दिला. प्रियांनो, कदाचित या प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ शकते, परंतु प्रियांनो जर आम्ही नाकार दिला तर त्या वेळामध्ये आमचं काय होईल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनाने विचारेल की तू माझ्यासाठी काय केलं? हालेलुया, हालेलुया. हे दुसरं आगमन होण्या अगोदर प्रियांनो आमचे नातेवाईक आम्हाला विचारतील. हालेलुया. आमचे शेजारी, आमचे ओळखीचे लोक सुद्धा आम्हाला विचारतील की प्रभू येशू ख्रिस्तावरती तू विश्वास करतो का? आमचं उत्तर आम्हाला माहिती आहे.
पुढे बघूयात 24:12 त्याच अध्यायामध्ये वचन 12 मध्ये, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. होतंय असं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो माझे आजोबा यांना ते मिळून सगळेजण 8 भाऊ होते आणि त्यांच्या बहिणी होत्या, जवळपास ते 10 ते 12 जण होते. एकमेकांबद्दलचं प्रेम त्यांच्याकडनं मी ऐकलं. वडिलांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या की त्यांच्यामध्ये एकोपा होता, प्रेम होतं. जरी वादविवाद होत होता परंतु ते एक राहत होते, एक होते. सो आपण सुद्धा आपल्या आजी आजोबांबद्दल ऐकलं असेल की ते त्यांची मोठा परिवार होता परंतु ते एक होते. परंतु आता घरामध्ये 2 जरी लेकरं आहेत तर त्यांच्यामध्ये जितकी प्रीती, जे प्रेम पाहिजे तितकं प्रेम, तितकी प्रीती त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाहीये. या गोष्टी का बरं घडतायत? वचन स्पष्टतेने सांगत आहे की अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. या गोष्टी घडतायत. या गोष्टी यानंतर घडणार आहेत असं नाही, या गोष्टी आपल्या वेळामध्ये घडतायत. हालेलुया. युद्ध आपल्या वेळामध्ये आम्ही ऐकतोय, भूकंप याबद्दल आम्ही आता ऐकतोय. अनेक देशांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणाऱ्या लोकांना ठार मारून टाकण्यात येत आहे. त्याच प्रकारे वचन 12 मध्ये आम्ही पाहतो की अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ही प्रीती प्रियांनो, एकमेकांबद्दलचा जो आदर भाव असेल, एकमेकांबद्दलचं प्रीती असेल, एकमेकांबद्दलचा सन्मान असेल, या गोष्टी आता प्रियांनो फार कमतरतेने या गोष्टी झालेल्या आहेत. हालेलुया. एकमेकांबद्दलचं प्रेम राहिलेलं नाहीये. प्रियांनो, प्रीती जर एकमेकांमध्ये असेल ना तर अनेक गोष्टी सोडून दिल्या जातात. झालेला राग असेल, गैरसमज असेल, अपमान असेल, एकमेकांबद्दल झालेली निंदा असेल, प्रियांनो या गोष्टी सोडून दिल्या जातात केवळ आणि केवळ प्रीतीच्या कारणाने. परंतु जर प्रीतीच नसेल तर प्रियांनो राग, द्वेष, ते मतभेद किंवा केलेला अपमान या गोष्टी इतक्या गाठ मारून ठेवल्या जातात अंतःकरणामध्ये की त्या सोडायलाच तयार राहत नाही. म्हणून प्रियांनो ख्रिस्ताचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की आम्ही प्रीतीमध्ये मुळावलेले आम्ही असावं. जरा जोरदार टाळ्या. त्याच अध्यायामध्ये वचन 14 मी वाचतो, सेम चॅप्टर वर्ड्स 14. सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्यांची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. प्रियांनो आणखी एक गोष्ट की महत्वपूर्ण की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता सर्व जगभरामध्ये प्रियांनो प्रसार केला जाईल. आम्ही पाहतो की प्रियांनो सुवार्ता प्रसाराबद्दलची प्रियांनो जी जागरूकता आहे किंवा सुवार्ता प्रसार करण्याबद्दल मंडळांना प्रियांनो वारंवार सांगितल्या जात आहे. सुवार्ता प्रसार की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता तुम्ही अनेकांना तुम्ही सांगा. हालेलुया. घडतंय अनेक मंडळांमध्ये या गोष्टीबद्दलची जागरूकता आहे. अनेक मंडळांमध्ये प्रियांनो सुवार्ता सांगण्याबद्दल प्रियांनो प्रोत्साहित केल्या जात आहे आणि त्याच प्रकारे प्रियांनो सुवार्ता प्रसार सुद्धा तितक्या जोमाने वाढल्या जात आहे. आणखी एक वचन त्याच अध्यायामध्ये वचन 15 मी वाचतो. दानिएल संदेश त्याच्याद्वारे सांगितलेल्या ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकांनी हे ध्यानात घ्यावे. हालेलुया. सो अमंगळ जी गोष्ट आहे या संबंधी ही गोष्ट नमूद केलेली आहे की पवित्र स्थानामध्ये घृणित वस्तू प्रियांनो आणली जाईल. या संबंधी प्रियांनो या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये फार गहनतेने या गोष्टी नमूद केलेल्या आहे. प्रियांनो त्याच प्रकारे वचन 24 आम्ही वाचतो, वचन 21 मध्ये, 24 अध्याय वचन 21 मध्ये, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत झाले नाही व पुढे कधी होणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. हालेलुया. सो भयंकर असं मोठं संकट प्रियांनो येणार आहे. केव्हा? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्या अगोदर. हालेलुया. हालेलुया. सर्वजण हालेलुया. पाळक साहेब आज सकाळीच तुम्ही मोठा डोस दिला हो. हालेलुया. चांगला मूड होता, आज रविवार होता, प्लॅनिंग वेगळं होतं. हालेलुया. परंतु भयंकर गोष्टी आम्ही आज ऐकल्या आणि मन हेलावून गेलं.
सो हे मन फक्त थोड्या वेळासाठी किंवा थोड्या दिवसासाठी हेलावून जाणं आवश्यक नाहीये, तर हे मन कायम प्रियानो परमेश्वराच्या भयामध्ये, त्याच्या आदरामध्ये, सन्मानामध्ये, त्याच्या पवित्र्यामध्ये प्रियानो तयार तत्पर असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. स्वामी तयार आहोत का प्रियानो दुसऱ्या आगमनासाठी प्रभूच्या? त्या अगोदर घडणाऱ्या ज्या घटना आहेत आणि जे चिन्ह आहेत ते साधारण नाहीये. हे चिन्ह प्रियानो अनेकांसाठी प्रियानो भेडसावणारे आहेत. हे चिन्ह अनेकांना प्रियानो प्रभूपासनं मागे घेऊन जाणार आहेत. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणामध्ये सांगितलं की एक मोठं संकट येणार आहे. हालेलुया. किती जणांना कोविड बद्दल भीती वाटली होती? भीती वाटली होती याचा अर्थ तुम्हाला नाही वाटली? नाही? क्या बात आहे. जरा आंटींसाठी जोरदार टाळ्या द्या. सो त्या वेळामध्ये जर बाजूला कोणी शिंकलं ना, खोकला जरी आला, आठवा की आपण किती घाबरलो होतो. अनेक जणांनी साबणीचा वास घेऊन बघितला, वास नाही आला ना, भीती वाटत होती कोविड झालाय काय. हालेलुया. हालेलुया. आता जरी आपण म्हणतोय की मला भीती नाही वाटली, तिकडे रेकॉर्ड आहे. हालेलुया. सो परमेश्वराला माहिती आहे की आपण घाबरून जातोय की घाबरून जात नाही. छोट्या कारणाने पियानो आम्हाला फार भीती वाटते, परंतु ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे त्याच्या अगोदर पियानो या ठिकाणामध्ये सांगितलं की मोठं संकट त्या काळी येईल. आणि हे मोठं संकट कशाचं असणार आहे माहिती नाहीये. कदाचित ते महारोगाबद्दल असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या महामारीबद्दल असेल, किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे संकट असतील, किंवा महायुद्ध असेल, किंवा तिसरं महायुद्ध असेल, किंवा त्यापेक्षा फार मोठं भयंकर प्रियानो एखादी गोष्ट, किंवा दुष्काळ असू शकतो, किंवा प्रियानो भूकंप असू शकतो, की महासंकट किंवा मोठं संकट त्याला म्हणलेलं आहे. हे मोठं संकट कशाचंही असू शकतं. परंतु प्रियानो या घटना ज्या वेळेस घडत आहेत, हा शेवटचा अंत नाहीये प्रियानो. ह्या गोष्टी शेवट नाहीये, तर शेवट त्या वेळामध्ये आहे ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी या भूतलावरती उतरेल त्या वेळामध्ये. दॅट इज द एंड. हालेलुया. स्वामी हे चिन्ह पाहिलेत. सो आणखी एक वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये, वचन 24 मध्ये, 24 मध्ये या ठिकाणामध्ये वचन सांगतं, कारण खोटे संदेष्टे व खोटे ख्रिस्त उठतील व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठे चिन्ह व अद्भुते दाखवतील. बोले यश मसीह की. काय होणार आहे माहिती आहे आणखी? हे चिन्ह फार महत्वपूर्ण आहे. हे प्रत्येक विश्वासणाऱ्याने समजणं फार आवश्यक आहे. काय म्हणलंय? कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवतील. हालेलुया. कोणाला फसवल्या जाईल? बाकीचे तर फसवल्या जातील, त्यांच्याबद्दल काही नाही सांगितलं, परंतु जे निवडलेले आहेत त्या निवडलेल्या लोकांना सुद्धा फसवल्या जाईल. म्हणून निवडल्यांनी फार सांभाळणं फार गरजेचं आहे. हालेलुया. 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 आम्ही कुठं जातोय, कोणत्या संगतीमध्ये आम्ही आहोत, कोणत्या सहभागितेमध्ये आम्ही आहोत, या गोष्टी आम्ही सांभाळणं, आम्ही समजणं फार गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की आम्हाला ओळखता यायला पाहिजे. हालेलुया. शेवटल्या दिवसामध्ये काय होईल? खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील. हालेलुया. व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्ह व अद्भुते दाखवतील. हे चिन्ह आणि जे अद्भुते आहेत हे अनेक जणांना प्रियानो एंटरटेनमेंट करणारे, मनोरंजन करणारे आहेत. आणि या मनोरंजनाच्या गोष्टी अनेक जणांना पाहायला आवडतात. हालेलुया. जर खरंच तुम्हाला मनोरंजन करून घ्यायचं ना, थोडा वेळ टीव्ही बघा. हालेलुया. पाळक साहेब तुम्ही सांगितलं टीव्ही पाहायला. हालेलुया. मनोरंजनासंबंधी या गोष्टी नाही सांगितल्या. या गोष्टी अनेकांना प्रियांनो मनोरंजनात्मक वाटतील, किंवा काही जणांना आश्चर्य करणारे आहेत म्हणून प्रियांनो वाटतील. आणि म्हणून प्रियांनो अनेक जे निवडलेले देवाचे लोक आहेत ते सुद्धा काय होणार आहेत? फसवल्या जाणार आहेत.
आणि फसवण्याचं काम कोणाचं आहे? हालेलुया, आपल्याला माहिती आहे. म्हणून चिन्ह चमत्काराच्या मागे, अद्भुत या करणाऱ्या गोष्टींच्या मागे आम्हाला जायचं नाहीये, तर आम्हाला ख्रिस्ताच्या मागे जायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या मागे आम्हाला जायचं आहे. परंतु प्रियानो, आजच्या वेळामध्ये सुद्धा अनेक जणांना या गोष्टीची अपेक्षा आहे की इथं चिन्ह होत नाही, तिथं चिन्ह होत नाही, तर मग चला तिकडे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चिन्ह आणि अद्भुते प्रियानो आपल्या जीवनामध्ये आजही घडतील, आताही घडतील. परमेश्वराचा अनुग्रह ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये होतो प्रियानो, तो चिन्ह आणि चमत्कारापेक्षा कमी नाहीये. देवाचं वचन आम्हाला सांगतं स्पष्टतेने सांगतं की विश्वास ठेवशील तर देवाचा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये त्याचा गौरव, त्याचा महिमा, त्याची प्रशंसा प्रियानो आपल्या जीवनामध्ये घडून येण्यासाठी आमचा विश्वास तितका सामर्थ्यशाली पाहिजे. तो विश्वास इतका सदृढ पाहिजे की प्रियानो, जी गोष्ट आम्ही विश्वासाने मागितली ती गोष्ट आमच्या विश्वासाने आम्हाला मिळते. हालेलुया. आमच्या विश्वासाने प्रियानो आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळते. परंतु प्रियानो, तो विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. जर आम्ही विश्वास करत नाही तर प्रियानो, त्या विश्वासाच्या द्वारे घडणं किंवा न घडणं या सर्वस्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारे त्या गोष्टी घडून येतात. म्हणून प्रियानो, आमचा विश्वास इतका खंबीर पाहिजे, इतका सदृढ पाहिजे की जी गोष्ट आम्ही प्रभूकडे मागतो ती गोष्ट प्रियानो आमच्या जीवनामध्ये नक्की घडून येते. हालेलुया, हालेलुया. परंतु अनेक वेळेस अशाही गोष्टी असतात की प्रियानो, एक वेळ निश्चित केलेली असते की त्या वेळापर्यंत प्रियानो आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट आम्ही परमेश्वराकडे मागतो ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडून येत नाही. हालेलुया. कधी कधी प्रियानो आम्ही एक महिना, 2 महिने, 6 महिने, एखाद वर्ष, 2 वर्ष प्रियानो, त्यापेक्षा अधिक वेळ असेल की त्या एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या कारणासाठी प्रियानो आम्ही प्रार्थना करत असतो, परंतु प्रियानो आम्हाला ती गोष्ट मिळत नाही. परंतु परमेश्वराची एक वेळ निश्चित असते की प्रियानो त्या वेळामध्ये तो परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, ज्या वेळेस त्या विश्वासाचं जे पॅरामीटर आहे प्रियानो तिथपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत ती गोष्ट आम्हाला मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. सो एखादी प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही पाहतो की एखादी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये एक पॅरामीटर ठेवलेलं असतं की हे जर प्राप्त ह्या गोष्टीपर्यंत हा व्यक्ती जर पोहोचला तर त्याला हे बक्षीस मिळेल. प्रियानो, त्या प्रकारे जर आम्ही आमचा विश्वास तिथपर्यंत जर चेस केला नाही तर प्रियानो त्याच्या द्वारे आम्हाला मिळणारं जे बक्षीस, म्हणजे आम्हाला मिळणारी जी विनंती आहे की प्रियानो जी गोष्ट आम्ही मागितली ती गोष्ट आम्हाला मिळण्यासाठी प्रियानो तितका विश्वास आमच्या जीवनामध्ये पाहिजे. विश्वास जर आमचा तितका खंबीर आहे तर प्रियानो आमच्या जीवनामध्ये नक्की अद्भुत कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. इकडे तिकडे लक्ष देऊ नका प्लीज, वचनाकडे लक्ष द्या. सैतान फार दूरत आहे. हालेलुया. तो परमेश्वराच्या वचनाकडे आम्हाला लक्ष लावू देणार नाही. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. म्हणून चिन्ह आणि अद्भुत याच्या मागे आम्हाला जायचं नाहीये. ज्या ठिकाणामध्ये चिन्ह घडतात, ज्या ठिकाणामध्ये अद्भुत घडतात त्या ठिकाणामध्ये आम्हाला जायचं नाही, तर आपण ज्या ठिकाणामध्ये आहोत तेथे सुद्धा परमेश्वर अद्भुत कार्य नक्कीच घडून आणतो. हालेलुया, हालेलुया. बोली येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. चिन्ह चमत्कार करणारे देवाचे दासगण नाहीयेत. चिन्ह चमत्कार करणारा प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियानो, आम्ही अशा ठिकाणाकडे जाण्याची आमची इच्छा फार दृढ आम्ही करणं गरजेचं नाही की देवाच्या वचनाला ऐकण्यासंबंधी आणि देवाचं वचन समजण्यासंबंधी प्रियानो आमच्या जीवनामध्ये जागरूकता पाहिजे. हालेलुया. चिन्ह चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी आणि न घडण्यासाठी आम्ही स्वतः कारणीभूत आहोत, स्वतः कारणीभूत आहोत. प्रियानो, एखाद्या सेवकांबद्दल आम्ही असा ग्रह किंवा एक अंतःकरणामध्ये विश्वास असतात, नाही मी या सेवकाकडे गेलो तर माझ्या जीवनात या प्रकारचा चिन्ह, या प्रकारची माझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्ट घडेल. हालेलुया. परंतु पर्टिक्युलर जी गोष्ट आमच्या मनामध्ये आम्ही धारण करतो त्या गोष्टीनुसार आम्ही विश्वास करतो प्रियानो, त्या स्वरूपाने आपल्या जीवनामध्ये घडायला लागतं. परंतु जर आम्ही म्हणलं नाही मी या ठिकाणी बसलेलो आहे
आणि मी या ठिकाणामधूनच मी परमेश्वराकडे विश्वासाने प्रार्थना करतो, परमेश्वर माझ्या जीवनात काम करेल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. तो परमेश्वर पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती फक्त पंजाबमध्येच नाहीये, परमेश्वराची उपस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे आहे. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. सो परमेश्वराची उपस्थिती जगातील प्रत्येक ठिकाणामध्ये आहे. प्रियांनो, आम्ही कोणत्या ठिकाणामध्ये जरी गेलो तरी परमेश्वराची उपस्थिती आहे. हालेलुया. गैरसमज करून घेऊ नका. हालेलुया. मला जे सांगायचे समजून घ्या. आम्ही कुठेही गेलो ना तरी परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे. फक्त आमचा विश्वास इतका प्रबळ पाहिजे की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काम करेल, कार्य करेल. फक्त आम्ही चिन्ह आणि अद्भुत गोष्टींच्या मागे न पळता आम्ही ख्रिस्ताच्या मागे पळणं गरजेचं आहे, ख्रिस्ताच्या मागे चालणं गरजेचं आहे. जो व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या मागे चालेल, प्रियांनो, परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं. जर आम्ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही वाचलं, अध्याय 28 आणि वचन 1 आणि 2 मध्ये, त्या ठिकाणामध्ये प्रियांनो सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देव केलेल्या आहेत. सो प्रियांनो, ज्या स्वरूपाने त्या वचनात जी गोष्ट नमूद केलेली आहे, स्पष्टतेने आम्हाला या गोष्टी स्पष्ट करतात की प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आहे, आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला केव्हा मिळतात, कशा मिळतात. तर प्रियांनो, अनुवाद याचा अध्याय 28 वचन 1 आणि 2 मध्ये, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. परंतु त्यासाठी काय गरजेचं आहे? काय गरजेचं आहे? देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकायचंय आणि काळजीपूर्वक पालन करायचंय. हालेलुया, हालेलुया. आम्हाला वचन ऐकायला, लक्षपूर्वक ऐकायला आणि काळजीपूर्वक पाळायला. बाळक साहेब, हे सोडून बोला, बाकीचे आशीर्वाद काय मिळतात ते सांगा. हालेलुया. लक्षपूर्वक ऐकायला आणि काळजीपूर्वक पालन करायला सांगू नका, परंतु आम्हाला आशीर्वाद कसे मिळतील ते सांगा. हालेलुया. सो आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरची फीसही दिली, डॉक्टरकडनं मेडिसिनही आणली, औषधी सुद्धा आणली आणि आम्ही घरामध्ये ठेवून दिली. आणि आम्ही म्हणलं की मला बरं वाटलं पाहिजे, मी बरा झालो पाहिजे. काय होईल? जोपर्यंत आम्ही त्या मेडिसिन खाणार नाही, डॉक्टरांनी सांगितलं की सकाळी एक, संध्याकाळी एक. हालेलुया. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही त्या जर मेडिसिन खाल्ल्याच नाही तर आम्हाला बरं वाटेल का? नाही. त्याच प्रकारे जर आम्ही देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकलं नाही आणि काळजीपूर्वक पालन केलं नाही तर प्रियांनो, मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्हाला मिळणारच नाही. आशीर्वाद मिळण्यासाठी देवाचं वचन आम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागेल आणि काळजीपूर्वक देवाचं वचन आम्हाला पालन करावं लागेल. हालेलुया. बऱ्याच वेळेस असं घडतं की लक्षपूर्वक ऐकलं जातं, परंतु काळजीपूर्वक पालन करण्यासाठी प्रियांनो ज्या वेळामध्ये वेळ येते, प्रियांनो मनुष्य काय करतो? त्याच्या वेगवेगळ्या वाटा काढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वेगवेगळ्या वाटा मनुष्य काढायला फार प्रियांनो त्याला जमतं. आम्ही परमेश्वराच्या वचनाला ज्यावेळेस आम्ही लक्षपूर्वक ऐकत आहोत, प्रियांनो काळजीपूर्वक आम्ही पालन करणं फार आवश्यक आहे. आणि पालन करण्याची ज्या वेळामध्ये वेळ येते ना प्रियांनो, त्याच वेळामध्ये आम्ही किती विश्वासणारे आहोत ती गोष्ट स्पष्ट होते. अब्राहम परमेश्वराच्या आज्ञाला त्याने लक्षपूर्वक ऐकलं आणि काळजीपूर्वक त्याने पालन करण्याची वेळ त्याच्यावरती आली. प्रियांनो, काळजीपूर्वक त्याने पालन केलं. आम्ही अब्राहमासारखं लक्षपूर्वक ऐकावं आणि काळजीपूर्वक अब्राहमासारखं आम्ही वचनाची पूर्तता आपल्या जीवनामध्ये, वचनाची पूर्तता आम्ही नक्की प्रियांनो काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. त्याच वेळेस जे आशीर्वाद अब्राहम, इसाक आणि याकोबाला परमेश्वराने दिले, प्रियांनो तेच आशीर्वाद आमच्या जीवनात परमेश्वर नक्की देईल. हालेलुया, हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो आम्ही पाहिलं की जे चिन्ह आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंबंधी. प्रियांनो,
काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत की आमची आत्मिक तयारी आम्ही कशी करावी. त्या अगोदर आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा उद्देश काय आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा उद्देश फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सांगाल एखादा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये दुसरं आगमन त्याचं होण्याचा उद्देश काय आहे. एखादा उद्देश सांगाल का. येस. अहो इतकं जरी तुम्ही म्हणले असते ना मला घेऊन जाण्यासाठी, दॅट्स इट. बाकीच्या गोष्टी बाजूला सोडा. आपल्याला स्वतःला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाण्यासाठी येतोय इतकी गोष्ट जरी आम्हाला समजली तरी सगळं समजलं. हालेलुया. हालेलुया. जास्त कडक डोस होतोय का. ओके, बघूयात आम्ही दुसरे थेसलेनी याचा अध्याय 1 आणि वचन 6 मध्ये या ठिकाणामध्ये वचन सांगतं. दुसरे थेसलेनी, सेकंड थेसलेनी चॅप्टर 1 वर्स 6 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. सो पहिला उद्देश की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा हा पहिला उद्देश आहे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वरती विश्वास करणाऱ्या लोकांना त्रास दिला अशा लोकांना काय करावं. त्यांना सुद्धा संकटाचं फेड परत त्यांना करण्यासाठी, ज्यांनी संकट आणले, ज्यांनी दुःख आणले, ज्यांनी निराशा आणली, ज्यांनी आपत्ती आणली अशा प्रत्येक लोकांची फेड करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. हालेलुया. म्हणून जर तुम्हाला कोणी त्रास देत आहे ना त्याला तुम्ही त्रास देऊ नका. परमेश्वराकडे सोपवा. त्याला माहिती की या लोकांचा कसा निपटारा करायचा. त्यानंतर दुसरे थेसलेनी वचन अध्याय 1 आणि वचन 7 मध्ये, म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नी ज्वालांसह प्रगट होईल. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये तो आपल्या स्वर्गदूतांसमवेत सामर्थ्याने पियानो प्रगट होईल. तो या संबंधीने की त्याच्या लोकांना क्लेशातून बाहेर काढून त्याच्या लोकांना शांतीने आनंदाने भरण्यासाठी. त्याच प्रकारे त्याच अध्यायामध्ये वचन 10 मध्ये आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र व्हावे म्हणून तो येईल. कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या सामोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. सो प्रियानो, तिसरं महत्वपूर्ण कारण की परमेश्वराचे जे लोक आहेत या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना जे शेवटपर्यंत टिकले त्या प्रत्येकांना परमेश्वर आपल्या गौरवानिशी तो आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. त्याच प्रकारे पियानो एक महत्वपूर्ण गोष्ट की परमेश्वर एक अद्भुत गोष्टी त्या वेळामध्ये करणार आहे. आणि त्याचबरोबर पियानो पहिले करिंथ याचा अध्याय 15 आणि वचन 52 मध्ये सांगितलंय की अविनाशी जो देह आहे तो देह देण्यासाठी. अविनाशी एक वचन आम्ही वाचूया. पहिले करिंथ 15 आणि वचन 52 मध्ये. फर्स्ट कोरिंथियन चॅप्टर 15 वर्स 52 या ठिकाणामध्ये वचनात आम्ही वाचूया. क्षणात निमिषात शेवटला करणा वाचेल, कारण करणा वाचेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. हालेलुया. हालेलुया. आपण कसे होऊ. आपण बदलून जाणार आहोत. जे शरीर आहे आता या शरीराला तहान लागते, भूक लागते, झोप येते, आळस येतो. प्रियांनो अनेक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या प्रियांनो मानसिकता या शरीरामध्ये आहे. परंतु प्रियांनो जे शरीर मिळणार आहे किंवा जे न बदलणारं असं जे शरीर आहे ते प्रियांनो ते अविनाशी शरीर
त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देण्यात येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे, की ज्यामध्ये तहान असणार नाही, भूक असणार नाही, आळस असणार नाही, फक्त आणि फक्त देवाचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा करणारा प्रियानो तो देह असेल. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियानो पहिले करिंथ याचा अध्याय 4 आणि वचन 5 मध्ये या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे. 1 Corinthians chapter 4 पहिले करिंथ याचा अध्याय 4 आणि या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचतो वचन 5 मध्ये, की म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणेल आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्यांची वाहवा करेल. हालेलुया. सो दुसरं आगमन आणखी एका महत्वपूर्ण कारणासाठी आहे. ते कारण या ठिकाणामध्ये दिलंय की एकमेकांचा तुम्ही न्यायनिवाडा करू नका. प्रभूचं वचन सुद्धा स्पष्टतेने सांगतं, तुम्ही एकमेकांचा न्याय कराल तर त्या व्यक्तीवरती न्यायनिवाडाचा वेळ येईल. आणखी काय म्हणलंय, की तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंधकारातील संकल्पही उघड करेल. हालेलुया. हालेलुया. अंधकारातल्या गोष्टी काय करेल, तो प्रकाशामध्ये आणेल आणि अंतःकरणातील जी संकल्प आहेत ते सुद्धा तो उघड करेल आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्यांची वाहवा करेल. हालेलुया. म्हणून आम्ही काय करतोय या प्रत्येक गोष्टी परमेश्वराला माहिती आहे. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या किंवा झाल्या नाही, प्रगट झाल्या किंवा झाल्या नाही, तरी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस दुसरं आगमन त्याचं होईल त्या वेळामध्ये तो प्रत्येकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांची वाहवा तो करणार आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ज्याला त्याला तो वाटून देणार आहे, त्याचा न्यायनिवाडा तो करणार आहे. म्हणून आमचा न्यायनिवाडा योग्य होण्यासाठी आजच आपल्या पापांची क्षमा आम्ही मिळवून घेणं गरजेचं आहे. आजच आमच्या दुष्कृत्यापासून मागे फिरणं गरजेचं आहे, की ज्या प्रकारे त्या उधळ्या पुत्राचा बाप आपल्या त्या पुत्राबद्दल त्याची अपेक्षा होती शेवटपर्यंत, की माझा मुलगा माझ्याकडे कधीतरी परत येईल. तो प्रभू, तो परमेश्वर, तो पिता आज सुद्धा पियानो आमच्याकडे तो टक लावून आहे, की माझा मुलगा, माझी मुलगी त्या सर्व वाईट गोष्टीपासून माग फिरेल आणि माझ्याकडे तो परत येईल. सो आम्ही आमची आत्मिक तयारी कशी करावी या संबंधी काही थोडके वचन आम्ही पाहूया, त्यानंतर आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. पहिले योहान याचा अध्याय 3 आणि वचन 3 मध्ये 1 John chapter 3 verse 3. या ठिकाणामध्ये एक वचन आम्ही वाचतो की परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट करत आहे. पहिले योहान 3:3 मध्ये, जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपल्याला शुद्ध करीतो. सो आम्ही आत्मिक तयारी आमची प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी आम्ही काय करावं, तर जसा तो शुद्ध आहे, जसा तो पवित्र आहे, तसा आम्ही सुद्धा पवित्र आणि शुद्ध आम्ही व्हावं. हालेलुया. हालेलुया. सो शुद्धता आणि पवित्रता आम्हाला देणारा कोण आहे? आणखी आणखी हालेलुया. परमेश्वराचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की परमेश्वराचं वचन पवित्र आहे, परमेश्वराचं वचन शुद्ध आहे, परमेश्वराचं वचन मनापेक्षा गोड आहे. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शुद्ध करतो, पवित्र आत्मा आम्हाला शुद्ध करतो, परंतु त्या शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ती वचनाच्या द्वारेच होते. याशिवाय शुद्ध करणारी गोष्ट कोणतीच नाहीये, कोणतीच नाहीये. दुसरी कुठली साबण नाहीये. हालेलुया. संतूर नाहीये, मेडिमिक्स नाहीये, मोती नाहीये, काहीच नाहीये. हालेलुया. अंतःकरणाची आत्मिक शुद्धता देणारं केवळ आणि केवळ देवाचं वचन आहे. आणि जो व्यक्ती देवाचं वचन ग्रहण करतो, मनन करतो, वाचन करतो, स्वीकारतो, लक्षपूर्वक ऐकतो आणि काळजीपूर्वक पालन करतो, त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक शुद्धता रोज यायला लागते.
ही गोष्ट एकदम घडणार नाहीये. हालेलुया. एकदम घडणार नाहीये. आत्मिक, वैचारिक, बौद्धिक, शारीरिक शुद्धता येण्यासाठी, ही गोष्ट येण्यासाठी, शुद्धता आणि पवित्रता येण्यासाठी पियानो ही प्रक्रिया घडण्यासाठी पियानो वेळ लागेल. परंतु एक वेळ आहे की ती गोष्ट आम्हाला पूर्णपणे प्राप्त करून देईल. परंतु यासाठी आम्हाला आज सुरुवात करावी लागेल. हालेलुया. हालेलुया. सो आपण प्रत्येक जण घरामध्ये वेगवेगळे काम करतो. विशेषतः स्त्रिया ज्या प्रकारे भांडे धुतात, भांडे धुत असताना एकदम ते भांडे स्वच्छ होतात का? काय करावं लागतं? फार समजा एखादं दुधाचं भांड आहे आणि दूध त्या भांड्यामध्ये करपलंय, ते भांड एकदम काळं झालं, काय करावं लागतं? हा, ओके. आणखी प्रक्रिया काय आहे? त्याची प्रक्रिया काय आहे? अगोदर त्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी टाकून ठेवतो थोडा वेळ, बरोबर ना? नाही, मी माझ्या आईचं बघितलं म्हणून मी तसं सांगतोय. गरम पाणी किंवा पाणी काही तास त्यामध्ये ठेवल्या जातं. त्याच्यानंतर त्याला घासणीने घासल्या जातं, बरोबर आहे? एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस, पाच वेळेस, जोपर्यंत आम्हाला वाटत नाही की ते स्वच्छ झालं तोपर्यंत आम्ही त्याला घासतो घासतो घासतो, बरोबर आहे? आणि त्यानंतर प्रियांनो ते भांड पूर्णपणे पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ आम्हाला वाटतं. सो एकदाच ते भांड स्वच्छ होतं का? नाही. त्या प्रकारे प्रियांनो आमचं अंतःकरण बौद्धिक, आत्मिक शुद्धता येण्यासाठी प्रियांनो आम्हाला रोज या वचनाने आमचं अंतःकरण आम्हाला घासून काढावं लागेल. त्याच वेळेस प्रियांनो हे अंतःकरण शुद्ध होईल, पवित्र होईल. आणि त्याच वेळेस प्रियांनो आत्मिक शुद्धता येण्यासाठी आम्हाला रोज वचन प्रियांनो स्वीकारावं लागेल. स्वीकारावं लागेल, ते लक्षपूर्वक ऐकावं लागेल आणि काळजीपूर्वक त्याचं पालन करावं लागेल. त्याच्याशिवाय, वचनाच्या शिवाय प्रियांनो आमच्या जीवनामध्ये शुद्धता येऊ शकत नाही. वचन स्पष्टपणे सांगत आहे की तो जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो, जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो. जसा तो शुद्ध आहे, जसा तो पवित्र आहे, तसं आपण सुद्धा शुद्ध आणि पवित्र होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस प्रियांनो आम्ही आत्मिक तयारी आपली होऊ शकते. त्यानंतर लूक याचा अध्याय 21 आणि वचन 36 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. लुका चॅप्टर 21 वर्स 36. लूक वर्तमान याचा अध्याय 21 आणि वचन 36 मध्ये या ठिकाणात वचन सांगतं, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. ओके. सो न्यायाचा प्रसंगच येणं म्हणजे त्या व्यक्तीचा न्याय निवाडा होऊन चुकलेला आहे. हालेलुया. न्यायाचा प्रसंगच येणं म्हणजे त्या व्यक्तीला ही गोष्ट समजणं गरजेचे की आता काहीच खरं नाही, संपलं आता. त्याचा न्याय प्रभू येशू ख्रिस्तासमोर कोणी टिकू शकणार नाही. तिथं कारण चालेल का? कारण चालतील का? परंतु पृथ्वीवरती फार कारण आपण देतो. हालेलुया. हालेलुया. कारण फार तयार असतात आपल्याकडे. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासमोर आम्ही उभे राहू त्यावेळामध्ये पियानो कारण चालणार नाही. त्याच्याकडे मोठी स्क्रीन असेल आणि आम्ही कारण द्यायला लागलो तर प्रभू सांगेल, ह्या अंतःकरणामध्ये या गोष्टी तुझ्या होत्या आणि त्याच्या मागचं जे गोष्टी होत्या त्या सुद्धा परमेश्वर प्रभू दाखवेल की या अशा गोष्टी होत्या. याचं कनेक्शन असं आहे. हालेलुया. तू कारण काय देतोय? आम्ही कारण सुद्धा देऊ शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. दोन लोक तुझ्या समोरून गेले, तू त्याला सुवार्ता काय नाही सांगितले. आम्ही कारण नाही सांगू शकणार की प्रभू मला जमत नव्हतं, तुला तर माहिती होतं. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही कुठलेही कारण प्रभू समोर देऊ शकत नाही. या ठिकाणामध्ये आणखी आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट सांगत आहे की सर्व गोष्टी तुम्ही चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून तुम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करा. आम्हाला आत्मिकरित्या आम्ही समर्थ होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी चुकवण्यासाठी काय करायचंय?
काय करायचंय? सो आज किती जणांनी प्रार्थना केली बरं? हालेलुया. कारण आज रविवार होता, पाळक साहेब, प्रार्थना करावीच लागली मला. हालेलुया. असं नाही ना? कारण रोज आम्ही किती वेळेस प्रार्थना करतो? प्रत्येकांची वेगवेगळी वेळ असू शकते. प्रत्येक जण प्रियांनो, काही जण दिवसातून एकदा करत असतील, काही जण दोन वेळेस करत असतील, 3 वेळेस, काही जण त्यापेक्षा आधी करत असतील. परंतु प्रियांनो, आम्ही प्रार्थना करणं फार गरजेची, आणि ती प्रार्थना फक्त 1 मिनिटाची, अर्धा मिनिटाची नाही पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सो जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, आम्ही वेळेचा दशमांश परमेश्वराला आम्ही देणं गरजेचं आहे. आणि वेळेचा दशमांश 24 तास आहेत. 24 तासामध्ये वेळेचा दशमांश किती होतो? 2 तास 40 मिनिटं. राईट? 2 तास 40 मिनिटं. राईट? राईट ब्रदर? सो आम्ही किती वेळ प्रभूला देतो? आता या 2 तास 40 मिनिटांमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने किती वेळ प्रार्थना करावी याचं नियोजन आम्ही स्वतः करायला पाहिजे. आता या 2 तास 40 मिनिटांमध्ये आम्ही वचन वाचू शकतो, प्रार्थना करू शकतो, स्तुती आराधना करू शकतो, इतरांसाठी मध्यस्थी आम्ही करू शकतो. आपण त्याचबरोबर इतर सेवकांसाठी मी प्रार्थना करू शकतो, मंडळीतल्या लोकांसाठी प्रार्थना करू शकतो, वेगवेगळ्या विषयांसाठी मी प्रार्थना करू शकतो. परंतु हा वेळ आम्ही प्रभूला देणं आवश्यक आहे. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही प्रार्थनेसाठी आम्ही स्वतःला तत्पर करणं फार गरजेचं आहे. कधी कधी आम्ही वचन वाचायला सुद्धा आम्हाला आळस येतो. हालेलुया. प्रार्थना करणं तर फार दूर राहिलंय. इतकी वेळ प्रार्थना कोण करेल? बाळक साहेब 5 मिनिटापेक्षा जास्त प्रार्थनाच नाही करतायत मला. हालेलुया. परंतु मोबाईल घेतल्यानंतर 2 तास कसे निघून जातात कळत नाही. हालेलुया. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, रील्स, वेगवेगळे व्हिडिओ पाहत आम्ही वेळ कसा निघून जातो आम्हाला लक्षात येत नाही. परंतु प्रार्थना करायला लागलो तर 5 मिनिटं फार जड वाटायला लागतात, 1 तासासारखे वाटतात. हालेलुया, हालेलुया. सत्यता आहे गोष्ट. आम्ही आमची प्रार्थनेची वेळ निश्चित करणं गरजेची. प्रार्थनेला वेळ आम्ही देणं गरजेचं आहे. जर आम्ही प्रार्थना केली तरच परमेश्वराचं वचन सांगतं की या सर्व गोष्टी चुकवण्यासाठी, मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यासाठी, समर्थ होण्यासाठी आम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना करण्याबरोबर आमच्या जीवनामध्ये जागरूकता असणं फार गरजेचं आहे. एक शेवटलं वचन आम्ही वाचूया. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 10 आणि वचन आम्ही वाचूयात. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 25. इब्री याचा अध्याय 10 आणि वचन 25 मध्ये, आपण प्रत्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस उजडता जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कोणता दिवस? कोणता दिवस? रविवारचा का? काय म्हणलंय वचनामध्ये? परत एकदा वाचूयात. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कुठली गोष्ट करायला सांगितली? कुठली गोष्ट करायला सांगितली? या वचनात काय सांगितलं करायला? काय करायला सांगितलं? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परत एकदा मी वचन वाचतो तुमच्यासाठी आणि मग मला उत्तर द्या.
आपण प्रत्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. काय करायला सांगितलंय? आणखी तुम्ही सांगण्या अगोदर कोणीतरी सांगितलं तुम्हाला. जरा सिस्टर्नासाठी जोरदार टाळ्या. सहभागिता. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता. एकत्र मिळणे म्हणजे काय? सहभागिता आहे. म्हणजे सभेला येणं किंवा सहभागिताला येणं आम्ही न सोडता आम्ही एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो तुम्ही अधिक करावा. कोणता दिवस येत आहे जवळ? हालेलुया. हालेलुया. ते असं झालंय आता. कोणता दिवस येतोय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा, दुसऱ्या आगमनाचा दिवस. तो दिवस जसा जवळ येत आहे तस तुम्ही काय करा? हा दिवस तुम्ही अधिक करा. म्हणजे तुमची सहभागिता तुम्ही अधिक करा. तरच निभाव लागल्या जाईल, तरच बचाव होईल, तरच तुम्हाला शिकल्या जाईल, तरच तुम्हाला आत्मिक तत्परता समजेल, तरच तुम्हाला पवित्रता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अधिकतेने तुम्ही प्राप्त करून घ्याल. जगाच्या दुष्ट गोष्टीपासून तुम्ही स्वतःचा बचाव कराल, तुम्ही आत्मिकरित्या तयार व्हाल, तुम्ही सिद्ध व्हाल आणि प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी तुम्ही स्वतःला तत्पर कराल. अधिक तुम्ही सहभागितेमध्ये या. हालेलुया. हालेलुया. परंतु पियानो असं होतंय की आम्हाला वेळच मिळत नाही सहभागिताला यायला. वचन या ठिकाणामध्ये स्पष्टतेने सांगत आहे जसजसा तो दिवस जवळ येईल. देवाचे अनेक दासगण म्हणतात की आम्ही त्या शेवटच्या टप्प्यातले शेवटचे लोक आहोत. शेवटच्या समयामधले आम्ही शेवटच्या टप्प्यातले आम्ही लोक आहोत. आणि म्हणून पियानो अनेक ज्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत या गोष्टी आमच्या डोळ्या देखत घडत आहेत. अनेक भविष्यवाण्या आमच्या वेळामध्ये पूर्ण होत आहेत. हालेलुया. एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो की जे तिसरं मंदिर उभारण्यासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं मंदिर कोणी बांधलं? येरुशलेमातलं पहिलं मंदिर कोणी बांधलं? कोणी बांधलं? हालेलुया. हालेलुया. अहो, येरुशलेममधलं पहिलं मंदिर कोणी बांधलं? सलमन राजाने. फार वेळ लागतो आपल्याला, फार उपवास करावं लागतील आणि फार प्रार्थना करावं लागेल आणि फार वचन आपल्याला वाचावं लागेल आणि जे ऐकतोय ते लक्ष देऊन आम्हाला ऐकावं लागेल. पहिलं मंदिर कोणी बांधलं? सलमन राजाने. दुसरं मंदिर हेरोद राजाने. हालेलुया. बरोबर आहे. आणि जे आता तिसरं मंदिर आहे या तिसऱ्या मंदिरासंबंधी ज्या ठिकाणी ते मंदिर बांधलेलं होतं आता त्याच ठिकाणी हे तिसरं मंदिर बांधलं जाणार आहे. आणि या मंदिराच्या संबंधी अनेक भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहे की या मंदिराला ज्यावेळेस उभारणा केली जाईल, हे मंदिर उभा केलं जाईल आणि त्या ठिकाणामध्ये ज्या प्रकारच्या विधी गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक विधीनुसार वेगवेगळ्या प्रकारची अर्पण केल्या जाईल. हे तिसरं मंदिर या गोष्टीची स्पष्टता आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या जगामध्ये होणार आहे. आणि या तिसऱ्या मंदिराबद्दल तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट मी सांगतो की याला लागणाऱ्या सर्व ज्या सामुग्री आहेत, ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या जमा केलेल्या आहेत. जमा केलेल्या आहे आपल्या वेळामध्ये बरं का. आणि ह्या तिसऱ्या मंदिराला आता उभारणी केल्या जाणारच आहे. पूर्णपणे तयारी झालेली आहे. हालेलुया. आपण त्या वेळातले लोक आहोत की ज्या वेळामध्ये तिसऱ्या मंदिराची उभारणी केली जाणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या संबंधीची जवळीकता आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून आम्हाला फार तयार होणं गरजेचं आहे. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आम्ही ही सहभागिता कशी करावी? आम्ही तसतशी अधिक करावी. परंतु
सैतान धूर्त आहे, चतुर आहे, चालक आहे की आम्हाला आमच्या कामामध्ये, आमच्या व्यापामध्ये, आमच्या आळसामध्ये, आमच्या दुर्लक्षामध्ये इतकं काही प्रियानो बुडून टाकतो की आम्हाला या सहभागितेची प्रियानो आठवण सुद्धा राहत नाही. बाळासाहेब प्रार्थना होती का नंतर विचारला जातो, प्रार्थना सभा झाली का मग? हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही आमची सहभागिता चुकवावी ही सैतानाची इच्छा आहे, परंतु आम्ही अधिक सहभागितेमध्ये यावं ही प्रभूच्या वचनाची इच्छा आमच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. आम्ही कोणाची इच्छा पूर्ण करतोय आम्हाला माहिती आहे. वचन सांगतं की स्पष्टतेने की आम्ही अधिक सहभागिता आम्ही करावी, ही गोष्ट अधिक आम्ही वाढवावी आणि या गोष्टी वाढवण्यासाठी आम्ही स्वतः कारणीभूत आहोत. हालेलुया, हालेलुया. यायचं की नाही यायचं, नियोजन करायचं की नाही करायचं, आम्हाला वेळ काढायची की नाही काढायची, आमच्या जीवनामध्ये समस्या असल्या, अडचणी असल्या तरी प्रियानो आम्ही सहभागितेमध्ये यायलाच पाहिजे. हालेलुया. आजार असेल नसेल, आम्हाला बरं असेल नसेल, आम्हाला चिंता असेल नसेल, अडचणी असतील नसतील तरी आम्ही सहभागितामध्ये येणं सोडता कामा नये. जितका आम्ही अधिक या गोष्टी करू प्रियानो, तितका अधिक प्रभूच्या वचनाबद्दल आम्ही समजून घेऊ, प्रभूच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आम्ही समजून घेऊ आणि प्रभू नक्की आम्हाला तत्पर करेल. सो आम्ही प्रत्येकाने प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी, त्याच्या पुनरागमनासाठी आम्ही स्वतःला तयार करू. प्रभू त्याच्या लेकरांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या विश्वासू लोकांना प्रभू नक्की घेऊन जाईल. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना सिद्धता प्रदान करू. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.